आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर भडकले असताना सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका बसला। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली। 9 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली। पेट्रोलच्या दरामध्ये 87 तर डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ झाली। या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा नवा भाव 108 रुपये तर डिझेल 95 रुपयाच्या घरात पोहोचले। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगरच्या सादापूर परिसरातील पेट्रोल पंपाला भेट दिली। पंपावर भेट देत त्यांनी इंधनाचा आढावा घेतला। यावेळी डिझेल मिळत नसल्याने उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा शिरसाट यांच्यासमोर मांडल्या। तर शिरसाट यांनी पुरवठा अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत सूचना केल्या। इथं त्या पेट्रोल पंप वाल्यांनी पेट्रोल पंप घेत होता, नंतर अचानक बंद केला। इथं न्यूज चॅनल वाले पण आले, आम्हाला तुम्ही न्यूज झालं तुम्ही मला स्टॉक दाखवा, तर त्यांनी कॉम्प्युटर बंद केलंय आणि तो पळून गेलाय। तर आपली एक टीम ताबडतोब तिथं पाठवा आणि त्याला डोरसील करा। बाबा हॉटेल साई राजमाता त्याला लागू नये। हिंगोलीत डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांच्या पेट्रोल पंपावर रांगा लागल्या। शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी औंधा नागनाथ ते नांदेड राज्य महामार्गावरील चोंढी परिसरामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आणि यावेळेला काही काळ वाहतूक कोंडी देखील निर्माण झाली होती। हिंगोली जिल्ह्यात खटकाळी बायपास परिसरात धक्कादायक प्रकार घडला। सकाळपासून डिझेलसाठी रांगेत उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना डावलून एका पेट्रोल पंपावर चालकाकडून परप्रांतीय बोअरवेल मशीनला हजारो लिटर डिझेलचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप करण्यात आला। हा संपूर्ण प्रकार नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चित्रित केला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। हिंगोली जिल्ह्यात आठवडाभर डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। हिंगोलीच्या गोरेगावमधील संत नामदेव पेट्रोल पंपावर रात्री डिझेल खरेदी करून जोरदार हाणामारी झाली। बाताबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं। डिझेल खरेदीसाठी पेट्रोल पंपाबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या। दरम्यान हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपली आहे। जालना जिल्ह्यातल्या पंपावर पेट्रोल डिझेलचा खडखडाट आहे। जालना जिल्ह्यातील 166 पैकी 59 पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड लागले, तर तालुक्यात 24 पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे बोर्ड झळकलेत। इंधन मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा मोठा खोळंबा होतोय। कृषी कामांसाठी शेतकऱ्यांना तातडीनं डिझेल उपलब्ध करून द्यावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत। दरम्यान या सगळ्याबाबत शेतकऱ्यांच्या नावाखाली डिझेल घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। राज्यातील चित्र हे इंधन टंचाईचं सत्य परिस्थिती सांगणार असून मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याची टीका यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स पोस्टमधून केली आहे। शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या, पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा, कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय। अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये अशा दृष्टीनं त्या ठिकाणी काही ना काही उपाययोजना करण्यास सांगितलेल्या आहेत। काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी RC बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे। मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू। राज्यात आणि देशात डिझेल पेट्रोलचा साठा पुरेसा आहे। शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्यासाठी गर्दी करू नये, शेतकऱ्यांनी अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केलं। सोबतच जर एखादा पेट्रोल पंपवाला शेतकऱ्यांना डिझेल देताना सातबारा उतारा मागत असेल तर तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं दत्ता भरणे यांनी म्हटलंय। सध्या पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अशी अफवा असल्यामुळं साधारणतः प्रत्येक रोज 20% खप हा जादा वाढलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे कुठेतरी गैरसमजुमुळे शेतकरी तर रांगा लावतोय। मला आपल्या माध्यमातून सांगायचं की कुठेही कुणी रांगा लावू नये आणि कुठला पेट्रोल पंप धारक जर सातबारा कुठे मागणी करत असेल तर ताबडतोब कलेक्टरांना ती सूचना त्या भागाच्या कलेक्टरला सूचना देऊन त्या पंपावरती कारवाई करू। केमिस्ट्री बायोलॉजी नंतर आता फिजिक्स पेपर फुटी प्रकरणातून पुण्यातून प्राध्यापिका मनीषा
हवालदार यांना सीबीआयनं अटक केली. नीटचा पेपर सेट करणारे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या तिन्ही विषयांचे प्राध्यापक पुण्यातलेच असून पेपरफुटी मागे त्यांचाच हात असल्याचं समोर आलं. पेपरफुटीचा केंद्रबिंदू पुणे असल्याचं समोर येते. मनीषा मांढरे बायोलॉजी, कुलकर्णी केमिस्ट्री तर मनीषा हवालदार फिजिक्सचा पेपर सेट करायच्या. हे तिन्ही शिक्षक पुण्यातील शिवाजीनगर, डेक्कन आणि बुधवारपेठ या 2 किलोमीटरच्या परिसरात शिकवत होते. मनीषा हवालदार बुधवारपेठेतील शेठ हिरालाल सराफ प्रशालेत प्राध्यापिका असून त्या एनटीएच्या पेपर सेट करणाऱ्या कमिटीवर होत्या. नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत 11 जणांना अटक झाली. यात महाराष्ट्रातील 7 तर परराज्यातील 4 जणांचा समावेश आहे. लातूरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग आला. सीबीआयचं पथक लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झालं होतं. पथकानं काही वेळ पोलीस अधीक्षक अमोल लांबे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. तपासाच्या अनुषंगानं महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत तसंच स्थानिक पोलिसांकडील माहितीची देवाणघेवाण झाल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. धाराशिवमध्ये नीटच्या पेपरनंतर आणि निकाल लागायच्या आधीच विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले होते. खाजगी क्लास चालकाकडून हे बॅनर लावत MBBSला विद्यार्थी पात्र ठरतील असा दावा केल्याचं आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सुधीर पाटील यांनी म्हटलं. तर संबंधित क्लास चालकाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. कोट 2 कोट ज्यांच्या पालकाचं उत्पन्न आहे असे किती विद्यार्थी असतील? मी त्यांना विचारलं, आपल्याला पालक शिकवायचे नाहीत, आपल्याला विद्यार्थी शिकवायचे आहेत. बौद्धिक क्षमतेनं आपले जे 400-500 विद्यार्थी आहेत त्यांना आपण नाही सर, त्याला आपण एक वेगळ्या पद्धतीनं कोचिंग देऊ आणि त्याला 100% सक्सेसचा रेट देऊ. त्यांनी परीक्षेच्या निकाला अगोदरच सांगितलं होतं 600+ आमचे पेपराचे अभिनंदनाचे बॅनर लावलेत. अजून परीक्षा व्हायच्या होत्या त्याच्या अगोदर, म्हणजे परीक्षेचे निकाल यायचे होते त्याच्या अगोदर यांनी बॅनर लावले. एवढा कॉन्फिडन्स ह्याला कुठून आला? एनटीएची आन्सर की आली. एनटीएची आन्सर की आल्यानंतरनं आम्ही त्या मुलांचा स्कोअर ॲनालिसिस केला काही तिथं बसून आमच्या शिक्षकांनी आम्ही. त्याच्यानंतरनं मग 600च्या पुढे काय मुलं चालली होते. मग 600च्या मुलं पुढे चालल्यावर आम्ही ते इथं लावले बॅनर. आन्सर की आल्यानंतर बॅनर लावले. हे तुम्ही एकदा इन्क्वायरी करा पूर्ण. आन्सर की आल्यानंतरच बॅनर लावले आणि संशय व्यक्त केल्यावर बॅनर की काढलेले नाही. त्याच्यानंतर 5-6-8 दिवसांनी काढलेले आहेत सर. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे संपूर्ण कोचिंग क्लास क्षेत्र बदनाम होतंय. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाईची मागणी कोचिंग क्लासेस वेलफेअर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रनं केली. काही मोठे क्लासेस महाविद्यालयांची टायअप करून विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. तसंच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांचा खाजगी शिकवणीसाठी वापर करून शिक्षण व्यवस्थेला पोखरत असल्याचं त्यांनी म्हटलं. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया वेळेतच होणार आहे. नीट पेपरफुटीचा परिणाम होणार नाही असं CET सेलनं स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांनी संभ्रम बाळगू नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. नीटचे गुण 9 अभ्यासक्रमांसाठीच ग्राह्य धरले जातात आणि ते केवळ 17 शासनमान्य संस्थांमध्ये 15% अखिल भारतातील कोट्यातील जागा वगळून उर्वरित जागांवरील प्रवेश प्रक्रिया वेळापत्रकानुसार सुरू होईल असं CET सेलनं जाहीर केलं. पालघरमध्ये 4150 कोटींच्या अत्याधुनिक मेरीटाईम कॉम्प्लेक्सची उभारणी होत असल्याची माहिती नितेश राणेंनी दिली. पालघरच्या नांदगावमध्ये 600 एकर क्षेत्रात हा प्रकल्प उभारला जातोय. जागतिक दर्जाचं एकात्मिक जहाज बांधणी दुरुस्ती, ड्रायडॉक, ऑफशोर सेवा आणि ग्रीनशिप रिसायकलिंग केंद्र उभारलं जाणार आहे. त्यामुळे सागरी अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळून महाराष्ट्राला जागतिक जहाज बांधणी केंद्र बनवण्याची संधी मिळेल असा विश्वास मंत्री नितेश राणेंनी व्यक्त केला.